पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं आजपासून इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत। सकाळपासून काँग्रेस भवनमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी जी आहे आपण पाहतोय की शहर कार्यालयामध्ये पाहायला मिळते। जी समन्वयक समिती नेमण्यात आलेली आहे त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष अरविंद शिंदे हे सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या दिवसभरामध्ये घेताना पाहायला मिळते। सकाळपासून आपल्याला गर्दी पाहायला मिळते। काँग्रेसचं काय सूत्र असेल महापालिका निवडणुकीमध्ये आज तुम्ही इच्छुकांच्या मुलाखती घेताय, महाविकास आघाडी होणार की मग काँग्रेसची एक स्वतःची सूत्र आहे? नाही, प्रत्येक पक्षाने आपापली तयारी केली आणि ऐन वेळेला ज्याची त्याची सक्षमपणे तयारी असली पाहिजे। आपल्याला आठवत असेल गेल्या 15 दिवसामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये सूक्ष्मपणे बैठका घेऊन आम्ही आमचे सक्षम उमेदवार आयडेंटिफाय केलेत। पण या निवडणुकीला सामोरे जाताना आमचं प्राधान्य महाविकास आघाडीलाच असणार आहे। त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच या इलेक्शनला आम्ही सामोरे जाणार। महाविकास आघाडीची सुद्धा एक बैठक पार पडलेली होती। जागा वाटपासंदर्भामध्ये काय सूत्र ठरतंय का किंवा मग कमी दिवसांचा कालावधी आहे, कधीपर्यंत हे सगळं निश्चित होईल? जी महाविकास आघाडीची पहिली बैठक मीटिंग झाली त्याच्यामध्ये धोरण ठरलं, क्रायटेरिया ठरला की आपण आघाडीमध्ये काय क्रायटेरिया असला पाहिजे आणि काही नाही। म्हणून त्या आघाडीमध्ये जागा वाटपचा अजून विषय नाही। आता आमची निवड मंडळ जे आता वर बसणारे प्रत्येकाच्या मुलाखती झाल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या मुलाखती संपल्यानंतर मग जागा वाटपामध्ये बसणारे ज्याच्याकडे जी विनिंग क्रायटेरिया असेल त्याला ती दिली जाईल। इच्छुकांची सकाळपासून गर्दी आहे। काँग्रेसचा सुद्धा यादी वर्चस्व महापालिकेवरती राहिलेला आहे। महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाताना इतर घटक पक्ष काय जर तुमच्यासोबत सहभागी झाले तर तुम्ही त्यांना सोबत घ्या? आम्ही पूर्वीसुद्धा सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जे समविचारी पक्ष असतील त्या सर्वांचं स्वागत करून या निवडणुकीला आपल्याला भ्रष्ट भाजपला जर हद्दपार करायचं असेल महानगरपालिकेतनं तर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे। कधीपर्यंत इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण होऊन काँग्रेसचा जागावाटपाचा अहवाल जो आहे तो प्रदेश स्तरावरती जाईल आणि महाविकास आघाडीला तुम्ही प्रस्ताव? उद्यापर्यंत आमचे सगळे मुलाखती संपून झाल्यानंतर आमची निवड मंडळाची बैठक जी पार्लमेंटरी बोर्ड आहे ती बसणार। त्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये जे काही निर्णय होतील त्याप्रमाणे मग आघाडीबरोबरची जागा वाटपची बैठक होतील। त्या जागाची बैठक झाल्यानंतर मुंबईमध्ये 25 तारखेला पार्लमेंटरी बोर्ड आहे राज्याचा, तिथं ती सादर केली जाईल। तिथं प्रदेशाध्यक्षांना आमचे सतेज पाटील साहेब हे त्याचा आढावा घेऊन तिथं काय निश्चिती असेल ती करतील। आपण पाहतोय की 25 तारखेपर्यंत हे सगळं निश्चित जे आहे ते काँग्रेसचं धोरण होईल आणि प्रदेश स्तरावरती 25 तारखेला अहवाल जाईल अशी प्रतिक्रिया अरविंद शिंदेंनी दिलेली पाहायला मिळते। आणि पाहतोय की सकाळपासूनच काँग्रेस कार्यालयामध्ये इच्छुकांची गर्दी जी आहे ती आपल्याला मुलाखतीसाठी पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोहित सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।